पण वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. मीही मस्त मजेमध्ये आहे. तर आज मी थोडीशी ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे. तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी आधी ते सगळं दाखवणार आहे आणि नंतर ना आपला जो कंटिन्यू व्हिडिओ असतो डेली रुटीनचा तोही तुम्हाला आज बघायला मिळणार आहे. तर एक छोट्या मोठ्या म्हणता येणार नाही, पण चांगले असे कपडे काही आणि काही वस्तू प्रोडक्ट घेतलेले आहेत. तर ते कोणते आहेत ते मी शेअर करणार आहे आणि त्याचे ऑनेस्ट रिव्ह्यू पण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे. एका गोष्टीचा आता रिव्ह्यू मी देईल, पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला रोज म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओ येतील त्या प्रत्येक एका व्हिडिओ मध्ये त्याचे रिव्ह्यू तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर चला तर मग मी तुम्हाला दाखवते काय घेतलं. तर सगळ्यात आधी हा आलता फ्लिपकार्टचा बॉक्स. तर एकाच दिवशी सगळे बॉक्स आले की खूप आनंद होता आणि माझंही तसंच झालंय, पण पैसेही तसेच भरपूर लागलेले आहेत. तर सगळ्यात आधी ह्या बॉक्स मध्ये काय आहे दाखवते. ह्याच्यामध्ये एकूण 1 2 3 4 आणि 5 प्रोडक्ट आलेले आहेत. तर मध्यंतरी जेव्हा काही ऑफर चालू होत्या क्रिसमसच्या वेळेस, त्यावेळेस मी हा अख्खा बॉक्स ऑर्डर केलता. तर त्याच्यामध्ये सांगते मी काय काय आहे. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात आहे आधी रोजमेरी ज्या असतात त्याचे पानं किंवा आपण लीव्स जे म्हणतो रोजमेरी चे पानं म्हणता येईल तुम्हाला. तर ते मी ऑर्डर केले होते. तर हे असं पडले की ह्या 5ही प्रोडक्ट एकाच बॉक्स मध्ये आलेले आहे. तर पहिला मी हे दाखवते. तर मला वाटतं हे काहीतरी ह्याची लिंक मी तुम्हाला शेअर करेलच. हे पहिलं प्रोडक्ट आहे. त्यानंतर ना मी मागवलेले आहेत वेगवेगळे, पण हे सगळे ऑर्गॅनिक आहेत बरं का आणि आयुर्वेदिक आहेत. इथं लिहिलं सुद्धा आहे बघा, पूर्ण आता लिहिलं तर आहे पण आहेत आयुर्वेदिक. तर वेगवेगळ्या प्रकारचे 4 मी मास्क मागवलेले आहेत. जे पॅक जे आहेत ते मागवलेले आहेत. तर पहिला आहे ऑरेंज पील पावरचा पावडर ऑरेंजचे आपण संत्र्याचे वरचे जे सालं असतात ना, तर त्याचं हे पावडर आहे. तर खूप छान फ्रेग्रन्स वगैरे खूप छान आहे, खूप छान स्मेल पण येतोय. तर हे फर्स्ट हे आहे काय म्हणता येईल पॅक. आणि हा बीटरूट म्हणजे आपला बीटचा हा एक आहे. तर हा पण म्हणजे इथं हे तर म्हणजे लिहिलेला आहे की हे बघा आयुर्वेदिक आहे. तर हा आणि त्यानंतर ना हा माझ्या हातून चुकून फुटल्या गेलता फोडताना. काय सांगू तुम्हाला, थोडीशी त्याची पावडर अशी माझ्या तोंडाजवळ अशी आली. तर एवढं कडू लागत होतं. हे नीमचं आहे, म्हणजे आपले जे कडुलिंब असते ना त्याच्या पावडरचा आहे हा पॅक. पण एवढी कडू अशी घशामध्ये गेलती, म्हणजे ह्याच्यावरनं आपल्याला कळू शकतं की प्रोडक्ट बऱ्यापैकी चांगला आहे. आता पुढचा जो आहे तो आहे तेव्हा कस्तुरी हळद, त्याची आहे हा पॅक. तर इथून पुढे जे काही व्हिडिओज येतील ना त्या प्रत्येक व्हिडिओज मध्ये मी 4 जे व्हिडिओ येणार आहेत इथून पुढे मी शॉर्ट ही बनवेल आणि मोठेही बनवेल. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये मी हा मास्क हे 4 मास्क मी तुम्हाला अप्लाय करून दाखवेल. तर त्यानंतर जो प्रोडक्ट आहे आहेत कपडे. तर मी फ्लिपकार्ट मी खोललं कारण मला राहत नव्हतं. हे छान असं टी शर्ट मागवलेलं आहे. तर मी वेअर करून दाखवणारच आहे, पण एवढं सॉफ्ट कापड आलंय ना, ह्याचं खूप छान फॅब्रिक आहे. मी तुम्हाला ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. त्यानंतर सध्याला ट्रेंडिंग मध्ये चालणारी जे पॅन्ट आहेत, पण मला थोडीशी लूज झाली समजा ही पॅन्ट. तर कार्गो मध्येच आहे, पण अशी जी ढगळी पॅन्ट आहे ते आता पुढे वेअर करून दाखविलच मी तुम्हाला. ह्याचा रिव्ह्यू मी ह्याच व्हिडिओ मध्ये देईल. तर ही एक पॅन्ट मागवली. तर दोन्ही मला 900 रुपये टी शर्ट आणि पॅन्ट दोन्ही मिळून 900 रुपये बसलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच घ्या तुम्ही पण. आणि आता तुम्हाला हे वेअर करून दाखवाल तर जीन्स आणि कार्गो पॅन्ट, सॉरी जीन्स नाही कार्गो पॅन्ट आणि हे कोरियन टाईप म्हणजे जे टी शर्ट असतात ना ते टी शर्ट ऑर्डर केलं. तर एवढं छान फॅब्रिक होतं, गळा वगैरे व्यवस्थित बसलेला, स्लीव्ज वगैरे व्यवस्थित बसलेल्या आणि मला पॅन्टपेक्षा टी शर्ट प्रचंड आवडलेलं आणि खूप छान फॅब्रिक होतं आणि एकदम मऊसूद होतं आणि छान बसलेलं फिटिंगला वगैरे. तर हा होता ऑनेस्ट रिव्ह्यू कार्गो पॅन्ट आणि आपली जी टी शर्ट होतं कोरियनचं ते. आता त्यानंतर मी घेतलं इकडे
बटाटे स्मॅश करायला. तर आज स्वयंपाकाच्या नावावर फक्त आज घरामध्ये बनणार होते आलू पराठे आणि त्याचबरोबर अजून एक डिश पुढं बनणार आहे, ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर सोहमला मस्तपैकी आता सुट्ट्या आहेत 2 तारखेपर्यंत. क्रिसमसचे वॅकेशन चालू आहेत आणि त्याची बघा मस्ती असं चालू असतं. मधूनच त्याला माझा लाड येतो खूपच आणि मग असं असतं त्याला. मी म्हणलं जा तिकडे, मी तुला झाले की बोलून घेईन. तर त्यानंतरनं घेतले कांदा कट करायला आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते मस्ट बाय करा हे कटर. सगळ्या हाऊसवाईफने स्मार्टली वर्क करा, खूप छान त्याचा यूज होतो किचनमध्ये. तर आता हे कांद्याची लाल सालं जे आहेत का मी स्टोअर करते, तर हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. त्यानंतरनं बटाटे छानपैकी स्मॅश करून घेतले, थोडेसे अर्धे कच्चे अर्धे पक्के घेतलेले आहेत. तर त्यानंतर थोडंसं कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये घालून घेत आहे मी कांदा कापलेला. तर असं एकदम नाही लालसर होऊ द्यायचा, असा कच्चा पक्काच ठेवायचा आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्यामध्ये जे सगळे बेसिक मसाले आहेत ना आपले, जिरं पूड, गरम मसाला, हळद वगैरे, आणि तुम्हाला अजून काय ॲड करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता. तर मी ही साधी बेसिक मसाले घातले आणि बटाटे त्याच्यामध्ये मिक्स करून घेतले स्मॅश केलेले. तर काय होतं ह्याच्याने ते बटाट्यामध्ये थोडंसं मॉइश्चरायझर, थोडंसं जे पाणी राहिलं आहे ना ते निघून जातं. आणि वरतून थोडंसं खिसून घेतलं आलं आणि थोडंसं काय म्हणता येते लसूण आणि थोडासा हिरव्या मिरच्याचा ठेसा जो मी रात्री केलता ना तो घातला आणि वरतून मीठ घातला. आणि सोहमची इकडं मस्ती चालूच होती, हे असं काय दिसत होतं. वरतून भरपूर सारी कोथिंबीर घातली. इतर कामंही करायची होती, शेंगदाणे वगैरे भाजायचे होते मला, तेही काढून ठेवले होते. तर ही पराठा करण्याची माझी पद्धत आहे बरं का. तुम्ही कशा पद्धतीने करतात ते नक्की सांगा. मी आधी एक कणकीचा गोळा घेते आणि त्याच्यामध्ये 2 असे छोटे गोळे बनवते आणि नंतर ना त्याच्यामध्ये सारण भरून वरती दुसरी जी छोटीशी चपाती लाटलेली असते ना ती ठेवते. ट्रस्ट मी, असे जर तुम्ही पराठे केला ना तर पराठा अजिबात फुटणार नाही. व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आणि काटं लाटायचे आहेत. काटं लाटणं गरजेचं आहे कारण आपण 2 चपात्या एकावर एक ठेवलेल्या आहेत आणि हे अजिबात सुटत नाही आणि कुठेही पराठा माझा फुटलेला नाही. इवन मी ज्यावेळेस पराठा छान असा भाजला ना त्यावेळेससुद्धा पराठा कुठंच तुटलेला नाही किंवा फुटलेला नाही. तर बघू शकता तुम्ही, ही अगदी सोपी पराठा आहे. मोस्टली काय होतं पराठे चिटकतात किंवा फुटतात, तर माझ्या अशा पद्धतीने केल्याबद्दल पराठा फुटत नाही. तुम्हीही नक्की ट्राय करा. आणि छान असा तूप लावून पराठा भाजला, सॉस घेतला आणि चला आता सोहमचं रिॲक्शन आपल्याला बघायचं आहे काय आहे. तर त्याच्याकडे आता हे ताट मी घेऊन जाते. तर त्याचं रिॲक्शन बघण्याकरता मी हमेशा उत्सुक असते की माझी केलेली गोष्ट त्याला आवडते का हे पाहायचंच होतं. आणि आता तुम्हीही पाहून सांग मला कसं. तर असं म्हणून त्याने त्याचे 2 शब्द संपवले आणि मीही माझा व्हिडिओ संपवत आहे. मी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.